यासाठी आपण आलोय. त्या माणसाचा विचार आपण इथल्याही लोकांचंही म्हणणं तुम्हाला कळलं पाहिजे, प्रशासनाला साहेबालाही कळलं पाहिजे. हो, 2 मिनिटात या आजच्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी मुंबई हैदराबाद रस्ता अडवून या ठिकाणी बसलेल्या माझ्या शेतकरी भावासाठी आलेले आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब, सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी भावांनो आणि माझ्या माता भगिनींनो, माझी पोलिसांना आणि प्रशासनाला विनंती आहे, पत्रकार भावांना, की हा शक्तीपीठ महामार्ग होऊ नये यासाठी भर उन्हामध्ये माझी 75 वर्षाची मौली या ठिकाणी रस्त्यावर बसलेली आहे. हे सुद्धा देवेंद्र फडणवीसाला दाखवा. आणि या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेब, हा शक्तीपीठ महामार्ग जर बळजबरीनं करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर पहिल्यांदा या महामार्गामध्ये ज्यांच्या जमिनी जाते, ज्या तालुक्यातील आम्ही शेतकरी, यांच्या प्रयत्नावर तुम्हाला इथं भराव टाकावा लागेल. मग तुम्ही करू शकता. एवढा कडाडून विरोध तुम्हाला या तालुक्यातून होता येथून पुढच्या काळामध्ये दिसेल. दुसरा मुद्दा, इथं शक्तीपीठ महामार्ग व्हायचा म्हणल्यानंतर इथं काही लोकांनी मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा सुद्धा प्रयत्न चालवलेला आहे. बरोबर आहे का? तुम्हाला आंबा लावून देतो, आम्हाला 70% कमिशन द्या, 30% तुम्हाला घ्या. गेले 1 महिन्यावर साहेब मी सगळं ऐकतोय. मला काही कळेना. मी काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न केला. म्हणले भाऊ 30% आम्हाला फुकट मिळते, तुम्हाला काय अडचण आहे? अरे बाबांनो, तुम्हाला 30% फुकट मिळते, तुमच्या हक्काचे ते 100%. त्यातले 70% तुम्ही या दलालांना का देता? आणि मग आतापर्यंत 10% भ्रष्टाचार, 20% कमिशन ऐकलं होतं, 25% खात्यात ऐकलं होतं. परंतु आता हा नवीन पॅटर्न या तालुक्यामध्ये इथल्या पुढाऱ्यांनी आणि त्यांच्या बरोबरच्यांनी दलालांनी काढलाय की शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई मधून 70% कमिशन आधी त्याचे बॉन्ड केले, त्याचे नोटरी केलेत आणि त्याचे कोरे चेक सुद्धा शेतकऱ्यांनी घेतलेत. अरे बऱ्याने तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याच्या ऐवजी जर तुम्ही शेतकऱ्यांचे 70% खाण्याचा मोठा प्लॅन करत असाल तर तुम्हाला लाज वाटायला पाहिजे शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून घेण्याची. या आरण भागामध्ये आज इतक्या काही लोकांनी आंब्याची झाडं आणलेत की त्यांना आंबा महर्षी म्हणून पदवी द्यावी लागेल पुढच्या काही काळामध्ये. इतके त्यांनी दलाली खाल्लेले आतापर्यंत. इथं जास्त बोलत नाही साहेब. आपण आलात पुन्हा शेतकऱ्यांच्यासाठी या माढा तालुक्यामध्ये रस्त्यावर बसण्याची भूमिका आपण घेतली. आम्ही सगळे माढा तालुक्यातील, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, सर्व पक्षीय, सर्व संघटनांचे इथून पुढच्या काळामध्ये या शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध करू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मार्ग आपण होऊ द्यायचा ना असा निर्धार व्यक्त करू. आणि इथं थांबतो. जय बळीराजा.